दुःखद बातमी ही बुलढाण्यावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे। नक्कीच सर्वात सुरुवातीलाच अक्षय गवते यांना भावपूर्ण श्रद्धांजली। खरं जर म्हटलं तर नक्कीच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणजे एक मोठा पहाड त्यांच्यावर त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि हा दुःखाचा क्षण त्या ठिकाणी। पण याची जर दुसरी बाजू आपण त्या ठिकाणी पाहिली तर माझ्या मते म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी जे आहे मरण येणारच आहे। पण आपल्या देशाच्या सेवेसाठी, आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी जर अशा प्रकारचं वीर मरण जर प्राप्त होत असेल तर माझ्या मते यापेक्षा भाग्याची कुठली दुसरी गोष्ट नसावी, यापेक्षा जे आहे पुण्याची दुसरी कुठली गोष्ट नसावी। आणि तसंच एक वीर मरण अक्षय गवते, अग्निवीर अक्षय गवते यांना प्राप्त झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी जे आहे ईश्वर एक प्रकारे सपोर्ट देव हीच आपण या ठिकाणी प्रार्थना त्या ठिकाणी करू आणि आपली श्रद्धांजली त्यांना नक्कीच या क्षणाला जे आहे आपण त्या ठिकाणी वाहू शकतो। अगदी सतीशजी, आपण जर बघितलं तर अग्निवीर अक्षय गवते हे पहिले अग्निवीर ठरले आहे ज्यांना वीर मरण आलेलं आहे, जे कार्यरत असताना शहीद झालेले आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या अग्निवीरांना मिळणाऱ्या जे मृत्यूनंतर, शहीद झाल्यानंतर मिळणाऱ्या ज्या योजना आहे, जी काही मदत आहे, त्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। नक्कीच म्हणजे अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी रेस केला। लाईन ऑफ ड्युटीवर, ऍक्टिव्ह लाईन ऑफ ड्युटीवर मृत्यू झालेला अक्षय हा पहिला अग्निवीर त्या ठिकाणी ठरलेला आहे। आपल्याला माहिती आहे काही आठवड्यांपूर्वीच पंजाबचा एक अग्निवीर तो सुद्धा मृत्यू पावला होता आणि त्या अनुषंगाने जे आहे या अग्निवीर स्कीम विषयी आणि त्यातल्या त्यात अग्निवीर जे शहीद झालेले, ज्यांना वीर मरण प्राप्त झालेलं आहे, तर त्यांच्या नंतर आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत गैरसमज पसरवण्याचं काम वेगवेगळ्या राजकीय पक्षांद्वारे आणि माझ्या मते काही मीडिया चॅनलद्वारे सुद्धा त्या ठिकाणी चाललेलं आहे। काही गोष्टी आपण ऍब्सोल्युटली क्लिअर करू। नक्कीच अग्निवीर स्कीम ही भारत सरकारने ज्यावेळेस इंट्रोड्यूस केली ती काही 100% प्रूफ स्कीम नाहीये। म्हणजे सुरुवातीला सुद्धा मला आठवतं ज्यावेळेस अग्निवीर स्कीम त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती त्याच्या क्रिटिक मध्ये म्हणजे त्याच्या ज्या आहेत एक प्रकारे उणिवा ज्या आहेत त्या उणिवांवर बोट ठेवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं होतं। त्याचबरोबर या अग्निवीर स्कीमचे जे आहेत खूप सारे फायदे सुद्धा आहेत ऑर्गनायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्याचबरोबर या युवकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं याचे भरपूर त्या ठिकाणी फायदे आहेत। आता फक्त हा मुद्दा जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला की मृत्यूनंतर जे आहे अशा प्रकारचा भ्रम त्या ठिकाणी पोहोचवला जातोय की त्यांना कुठलेही जे आहेत टर्मिनल बेनिफिट्स मिळत नाहीत, म्हणजे मृत्यूनंतर जे आहेत त्यांना कुठलाही, त्यांच्या कुटुंबियांना कुठलाही आर्थिक फायदा होत नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे। अक्षय गवतेचंच उदाहरण जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर अधिकृतरित्या भारत सरकारच्या, भारतीय फौजच्या ऍडज्युटंट जनरल कार्यालयाद्वारे या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की सगळी जर गोळाबेरीज आपण त्या ठिकाणी केली तर साधारणतः 1 कोटी रुपयांची रक्कम ही त्याच्या जे आहे नेक्स्ट ऑफ कीन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे थोडक्यात त्याच्या कुटुंबियांना जे आहे प्राप्त होणार आहे। म्हणून अशा प्रकारचा गैरसमज जे त्या ठिकाणी पसरवतायत की अग्निवीर म्हणून तुम्ही गेले आणि त्यामध्ये जर देशासाठी तुमचा मृत्यू झाला तर सरकार म्हणण्याच्या ऐवजी फौज जी आहे, लष्कर जे आहे तुम्हाला वाऱ्यावर सोडतं। मी त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत नाहीये, कारण तुम्ही जर खरोखरच आकडे बघितले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आर्म्ड फोर्सेसच्या माध्यमातून जे काही क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ते जर पाहिलं तर या आरोपांना जे आहे नक्कीच कुठे थारा त्या ठिकाणी मिळत नाही। अगदी सतीशजी, आणखी एक प्रश्न आहे। अगदी जसं सामान्य जेव्हा जवान असतो त्याला जर अशा प्रकारचं वीर मरण आलं तर त्याच्या अंत्यसंस्काराचे काही नियम घालून दिलेले असतात किंवा त्याची काही एक पद्धत असते, तशाच प्रकारे अग्निवीरांना देखील असेल का? नक्कीच अग्निवीरांना सुद्धा जे आहेत तशाच प्रकारचे सगळे फायनल राईट्स आपण ज्याला म्हणतो अंत्यसंस्काराशी संबंधित त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील। फरक हा आहे म्हणजे हा सगळा वादविवाद का निर्माण झाला, काही आठवड्यांपूर्वी पंजाब मधला एक अग्निवीर ज्यावेळेस त्या ठिकाणी मृत्यू पावला होता, मी शब्द वापरतोय मृत्यू पावला होता कारण दुर्दैवानं स्वतःच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे त्या व्यक्तीनं, त्या अग्निवीरनं जे आहे ती आत्महत्या केली होती। हे लक्षात घ्या, तो देशाच्या रक्षणासाठी जे आहे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला नाही, काही कारणामुळे त्या स्ट्रेसमुळे जे आहे त्यांनी आत्महत्या केली। जर अशा प्रकारचा अग्निवीर आत्महत्या करत असेल आणि त्यामध्ये त्याचा जर जीव गेला असेल। अगदी सतीशजी, तुम्ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल आणि या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद।